महाराष्ट्रातल्या मुंबईत ना काय मराठी माणसाक बाहेर काढायचे पूर्ण प्लॅनिंग सुरू आहेत काय? नाही वाटतंय तरी तसाच, कारण ट्रेन्स तर आमचे बंद होतात आहेत एक 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 एक, आणि गोरखपूर एक्सप्रेस मात्र अशी मस्त चालते रेग्युलरली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आधी दादर पॅसेंजर होती, कोरोना नंतर दिवा पॅसेंजर झाली. रिझन होता गर्दी होता दादर स्टेशनला. आता गर्दी होत नाही. आता तुम्हाला गुटके थुंकलेले स्टेशन आवडतील. कोकणी माणूस का तरी करत नव्हतो, म्हणून त्याच्यानंतर दिवा पॅसेंजर सुरू झाली. कोकणी माणसाने ऍडजस्ट केल्या. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही जात आहोत तिकडे, शांतपणे ऍडजस्ट केलेला. दरवेळेस ऍडजस्ट कोकणी माणसानंच किंवा मराठी माणसानंच का करायचा? फक्त दादर पॅसेंजरच नाही, त्याच्यावर सह्याद्री एक्सप्रेस, कोल्हापूरची एक्सप्रेस ती पण बंद झाली आहे. मराठी माणसं मुंबईत यायचाच नाही, आमची जागाच नाही. महाराष्ट्रात आहे मुंबई आणि आम्हीच यायचं नाही. पुणे पनवेल पॅसेंजर बंद झालेली आहे, त्याच्याबरोबर विजापूर पॅसेंजर पण बंद झालेली आहे. काय चाललंय काय? सांगा सर की येऊ की नको, मग नंतर बघता काय करायचं आता. म्हणजे नीट बोलता येत नाही, मराठी माणसाक सांगता येत नाही, म्हणून करायचा, कृतीतनं दाखवून द्यायचा की हा आम्ही, तुम्ही यायचा की नाही तर तुम्ही ठरवा, बरोबर ना. आम्ही याच म्हणतावाय, पण आम्ही येऊ जे जे जरिये आहेत ना ते सगळे हळूहळू ठप करणार. म्हणजे आमचे पॅसेंजर्स बंद करायचे, आमचा येणं जाणं बंद करायचा, पण परप्रांतीयांका मात्र सरळ सरळ असे भोगदे काढून द्यायचे की हा या बिंदास या, आम्ही बसलावा इकडे तुम्हाला घेऊ. सरळ गोष्ट आहे की नाही. आणि त्याच्यानंतर राज्यांचे काय काय एक्सप्रेसेस बंद केले गेले. त्याच्यामध्ये गोदावरी एक्सप्रेस आहे, परत भुसावळ पॅसेंजर आहे. तर माका सांगा, राज्यांमधले एक्सप्रेसेस पण तुम्ही बंद केला ना. उत्तर प्रदेशातली एक्सप्रेस सुरू, काय चाललंय? मग तापड बंद करा ना, तेव्हा गर्दी होत नाही, गुटखे खाणाऱ्यांची गर्दी नाही झाली दादर स्टेशनला. आणि एवढे दिवस कोकणी माणूस झगडताय. दिव्याची जी दिवा पॅसेंजर आहे ती दादरवरनं सोडा तर नाही करत आहे, आणि ही नवीन सुरू केलं नाही. नक्की विचार करा. आणि मी सगळ्या कोकणातल्या क्रिएटरांका किंवा महाराष्ट्रातल्या क्रिएटरांका ह्या सांगेन की ह्या गोष्टीवरती तरी आता बोला, नाही तर एक दिवस आहे ना आपल्या कटोरे घेऊन बसूच लागत तिकडे. दुसरं ऑप्शन पण नाही आहे ना. जरा ह्याच्यावरती बोलला हो ना तर लय बरं. प्रेमा बिमाचे रील्स टाकण्यापेक्षा ह्याच्यावरती बोला, जरा गरजेचं आहे.